गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण मॅग्नेटिक फील्ड ऑफ सोलेनॉइड अँड टोरॉइड पाहणार आहोत. जे आपण काल ॲम्पियर्स लॉ पाहिला होता आणि त्याचं एक ॲप्लिकेशन आपण स्टडी केलं होतं. तर ॲम्पियर्स लॉचे जे ॲप्लिकेशन्स आहेत, जवळपास 3 ॲप्लिकेशन्स आहेत. त्यापैकी आपण काल पहिलं स्ट्रेट करंट कॅरिंग इनफायनाइटली लॉंग कंडक्टर किंवा वायरचं आपण ॲप्लिकेशन पाहिलं होतं. आज आपल्याला पाहायचं मॅग्नेटिक फील्ड ऑफ सोलेनॉइड अँड टोरॉइड. त्यातला अगोदर पाहू आपण मॅग्नेटिक फील्ड ऑफ सोलेनॉइड. आता सोलेनॉइडच्या अलॉंग द ॲक्सिस जी काय मॅग्नेटिक फील्ड आहे, त्या मॅग्नेटिक फील्डची जी स्ट्रेंथ आहे किंवा मॅग्नेटिक इंडक्शन आहे, ते मॅग्नेटिक इंडक्शन स्टडी करण्यासाठी आपण त्याला ॲम्पियर्स लॉ अप्लाय करणार आहोत आणि त्यानुसार त्याचं येणारं मॅग्नेटिक इंडक्शन काय आहे ते आज आपण पाहणार आहोत. बघा, आता आपल्याला सोलेनॉइड म्हणजे काय हे अगोदर माहीत असणं गरजेचं आहे. सोलेनॉइड म्हणजे काय? एक कंडक्टिंग वायर आहे विच इज एक कंडक्टिंग वायर ज्याला म्हणता येईल, जी एकदम क्लोजली वाउंडेड हेलिकल कॉईल ज्याला म्हणू शकतो आपण. सोलेनॉइड म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आपल्या सायकलची जी स्प्रिंग आहे, बरोबर आहे, किंवा टू व्हीलरचं पाठीमागच्या बाजूचं जे सस्पेन्शन ज्याला म्हणतो आपण, त्याचा आकार जसा असतो एका स्प्रिंगसारखा, तशा पद्धतीची वायर किंवा एक वायर त्या शेपमध्ये बेंड केलेली आहे, त्याला म्हणतो आपण सोलेनॉइड. मी तुम्हाला काढून दाखवतो. हे अशा पद्धतीचं शेप असणारी कॉईल, त्याला आपण सोलेनॉइड असं म्हणतो. ही एक कॉईल आहे. समजा या ठिकाणी आपण हॉरिझॉन्टल ठेवलेली आहे असं दिसतं इथं आपल्याला. याच्यामध्ये काय आहे? एक सिलेंड्रिकल फॉर्मर असतो. म्हणजे काय? एक समजा फॉर एक्झाम्पल एक पाईप आहे. त्या पाईपवरती या वायरचे घेतलेले नंबर ऑफ टर्न्स जे कसे आहेत? क्लोजली वाउंडेड, म्हणजे एकमेकाच्या एकदम जवळ. आणि ज्यावेळेस या कॉईलमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो, त्यावेळेस हा सिलेंड्रिकल आकार असणारी ही जी कॉईल आहे, ही कॉईल स्वतःची एक मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप करते. आणि त्या मॅग्नेटिक फील्डची जी स्ट्रेंथ आहे ती अलॉंग द ॲक्सिस ऑफ सोलेनॉइड, म्हणजे थोडक्यात सिलेंडरच्या ॲक्सिसच्या अलॉंग, थोडक्यात ही जी लाईन मी ड्रॉ केली आहे, या लाईनच्या अलॉंग त्या ठिकाणी असणारं जे मॅग्नेटिक इंडक्शन आहे, ते मॅग्नेटिक इंडक्शन किती आहे ते आपण पाहणार आहोत. बरोबर आहे. बघा इकडं परत एक वेळेस सांगतो. आपल्याला काय करायचं आहे, तर सोलेनॉइडमधून करंट पास केल्याच्या नंतर त्या इलेक्ट्रिक करंटमुळे जी मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झालेली आहे, ती मॅग्नेटिक फील्ड अलॉंग द ॲक्सिस ऑफ सोलेनॉइड. सोलेनॉइड म्हणजे काय आहे? समजा फॉर एक्झाम्पल आपण कसं तयार करायचा, तर एक आपण PVC पाईपचा तुकडा घेतला समजा, फॉर एक्झाम्पल 1 फूट. या ठिकाणी जे आपण कन्सिडर करणार आहोत ते इनफायनाईट लॉंगसाठी आहे किंवा एक फायनाईट डिस्टन्स साठी पण बघू आपण. पण एक समजा एक फायनाईट म्हणजे याचा अर्थ एक पेनच्या आकाराचा आपण एक PVC पाईपचा तुकडा घेतला आणि त्याच्यावरती आपण जर समजा वायरचे नंबर ऑफ टर्न्स दिलेले असतील जे क्लोजली वाउंडेड आहेत, त्याच्यामधून जर इलेक्ट्रिक करंट फ्लो झाला, तर त्या इलेक्ट्रिक करंटमुळे जी काय मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार आहे इनसाईड द सोलेनॉइड आणि आउटसाईड द सोलेनॉइड, ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. आणि सगळ्यात जास्त मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ कुठं असते आणि ती किती आहे ते आपण स्टडी करणार आहोत. इथं आपण काय केलं, सुरुवातीला एक सोलेनॉइड कन्सिडर केला. बघा, लेट अस कन्सिडर अन आयडियल सोलेनॉइड. एक आयडियल सोलेनॉइड आहे ज्याच्यावरती एका कॉपर वायर असेल किंवा कुठलीही कंडक्टिंग वायर आहे, ज्याचे नंबर ऑफ टर्न्स याच्यावरती दिलेले आहेत. आणि या वायरमधून इलेक्ट्रिक करंट आय एवढा काय झाला, आय एवढा इलेक्ट्रिक करंट याच्यातून काय केलं आहे, फ्लो केलेला आहे. बरोबर आहे. हे एक स्ट्रेट सोलेनॉइड आहे. याची जी लेंथ आहे ती लेंथ किती आहे? कॅपिटल L आहे. हे जे सोलेनॉइड आहे, या सोलेनॉइडची लेंथ आहे कॅपिटल L. बरोबर आहे. याच्यामध्ये असणारे जे टोटल नंबर ऑफ टर्न्स आहेत ते किती आहेत? कॅपिटल N आहेत. मग या ठिकाणी आपल्याला काय मिळेल? नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. आणखीन एक क्वांटिटी मी या ठिकाणी डिफाईन केली, स्मॉल n, जी आपल्याला काय सांगते की टोटल नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, म्हणजे प्रत्येक एका मीटरला किंवा प्रत्येक एका सेंटीमीटरला त्या कॉईलमध्ये किती नंबर ऑफ टर्न्स आहेत. 10,000 म्हणजे समजा टोटल नंबर ऑफ टर्न्स किती आहेत, समजा 1000 आहेत. आणि त्या सोलेनॉइडची लेंथ जर समजा 100 सेंटीमीटर असेल, तर आपण काय म्हणू शकतो की पर सेंटीमीटर त्या ठिकाणी 10 टर्न्स आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बरोबर आहे. तसं आपण इथं 2-3 क्वांटिटी डिफाईन केल्या. काय म्हणलं सुरुवातीला अगोदर आपण, याच्यामधून जो फ्लो होणारा इलेक्ट्रिक करंट आहे तो आय आहे असं मी तुम्हाला सांगितलं. या सोलेनॉइडची जी लेंथ आहे ती कॅपिटल L आहे. याच्यामध्ये असणारे टोटल नंबर ऑफ टर्न्स किती आहेत? कॅपिटल N आहेत. आणि स्मॉल n ही क्वांटिटी आपण काय डिफाईन केली, ही काय सांगते? नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आपल्याला सांगते. मग आता आपल्याला काय करायचं आहे, ॲम्पियर्स लॉ याला अप्लाय करत असताना अगोदर आपल्याला एक ॲम्पेरियन लूप चॉईस करावं लागेल. काय करावं लागेल? एक ॲम्पेरियन लूप चॉईस करावं लागेल.
ते ॲम्पेरियन लूप प्रॉब्लेमच्या सिमेट्रीवर डिपेंड आहे. जसं आपण काल पाहिलं होतं की एक स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर आहे, त्याच्या अराउंड आपण एक सर्क्युलर ॲम्पेरियन लूप चॉईस केलं होतं. तसं या ठिकाणी जे सुटेबल किंवा कम्फर्टेबल लूप आहे ते कसं असेल, रेक्टँग्युलर असेल. जे रेक्टँग्युलर लूपची लेंथ ही किती असेल, इक्वल टू द लेंथ ऑफ सोलनॉइड. त्या लूपला आपण नाव दिलं ABCD अशा पद्धतीनं. तुम्हाला बुकमध्ये तुमची डायग्राम दाखवली आहे. त्या डायग्राममध्ये त्यांनी दाखवलं की इथं जी मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार आहे त्या मॅग्नेटिक फील्डच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या अशा दाखवल्या आहेत त्यांनी. बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला दिसतं समजा करंट जर असा फ्लो होत असेल, म्हणजे याचा अर्थ अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला, तर इथून करंट बाहेर येत आहे त्यामुळे इथं वरच्या बाजूला असं डॉट साईन आहे आणि खालच्या बाजूला करंट आतमध्ये जात आहे त्यामुळे या ठिकाणी क्रॉस साईन त्याने आपल्याला दाखवलेलं आहे. हे देखील आपल्याला समजलं पाहिजे की डायग्राममध्ये हे नेमकं का त्यांनी दाखवलेलं आहे. वरच्या बाजूला असे डॉट साईन आहेत म्हणजे इलेक्ट्रिक करंट हा असा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन येत आहे आणि क्लॉकवाईज यांनी आतमध्ये जात आहे. त्यामुळे इथं करंट कसा आहे, इन टू द प्लेन ऑफ पेपर आहे. हा क्रॉस सेक्शनल व्ह्यू आहे आणि इथं करंट कसा येतोय, आउट ऑफ द प्लेन ऑफ पेपर. त्याच्यामुळे इथं डॉट साईन आहे आणि खालच्या बाजूला क्रॉस साईन आहे. आणि बाकीच्या या ज्या लाईन दाखवल्या आहेत त्यांनी, या लाईन म्हणजे काय आहेत तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत ज्या मॅग्नेटिक फील्ड रिप्रेझेंट करत आहेत. बरोबर आहे. आता अकॉर्डिंग टू ॲम्पियर्स लॉ आपण या ठिकाणी लूप चॉईस केलं, ज्या लूपची लेंथ ही किती आहे, इक्वल टू द लेंथ ऑफ सोलनॉइड. हे लूप मी या ठिकाणी काढून दाखवतो. ABCD हे लूप आहे, याची लेंथ आहे L. इथून इथपर्यंत सोलनॉइड आहे आणि या रेक्टँग्युलर लूपची पण लेंथ किती आहे, तेवढीच आहे. बरोबर आहे. मग आपण ॲम्पियर्स लॉ जर पाहिला तर ॲम्पियर्स लॉचं जनरल एक्सप्रेशन किंवा ॲम्पियर्स लॉ मॅथमॅटिकली कसं रिप्रेझेंट करतो आपण, लाईन इंटिग्रेशन ओव्हर क्लोज्ड लूप ऑफ वेक्टर B डॉट वेक्टर DL इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स I, वेअर I इज द टोटल करंट फ्लोईंग थ्रू दॅट सोलनॉइड आणि म्यू नॉट म्हणजे काय, ॲब्सोल्यूट परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. मग आता या ठिकाणी हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन लूप चॉईस केल्यामुळं याला कशा पद्धतीने अप्लाय होईल, कारण आपल्याला माहीत आहे की ॲम्पेरियन लूप हे आपण काय करतो, विच इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ स्मॉल एलिमेंट्स दॅट इज वेक्टर DL. प्रत्येक एलिमेंटची लेंथ किती आहे, वेक्टर DL. अँड डायरेक्शन ऑफ दॅट वेक्टर DL इज इन द डायरेक्शन ऑफ लूप ट्रेस. ज्या डायरेक्शनला लूप ट्रेस झाले त्या डायरेक्शनला वेक्टर DLचं डायरेक्शन असेल. लूप समजा आपण ABCD अशा पद्धतीने ट्रेस केलेलं आहे, ABCDA. त्याच पद्धतीनं इथं वेक्टर DLचं डायरेक्शन फ्रॉम A टू B हे कसं असेल, या साईडला असेल. बरोबर आहे. आणि मॅग्नेटिक इंडक्शन जे आपण स्टडी करणार आहोत ते देखील कसं असेल, अकॉर्डिंग टू राईट हँड थंब रूल ते देखील याच डायरेक्शनला असेल, अलॉंग द ॲक्सिस. त्याच्यामुळं इथं जर आपण पाहिलं तर हा जो ॲम्पियर्स लॉ आहे तो या ठिकाणी टोटल लूपला कसा अप्लाय होईल, इज इक्वल टू बघा, इंटिग्रेशन फ्रॉम A टू B ऑफ वेक्टर B डॉट वेक्टर DL. AB या सेगमेंटच्या अलॉंग जेवढे काही करंट एलिमेंट्स आहेत किंवा हे जे एलिमेंट्स आहेत आणि त्या ठिकाणची मॅग्नेटिक फील्ड या दोघांचा डॉट प्रोडक्ट असं A पासून B पर्यंतचं ॲडिशन. त्यामुळं हे असं आलं पहिल्यांदा. त्याच्यानंतर प्लस इंटिग्रेशन फ्रॉम B टू C, कारण आपल्याला काय, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, इंटिग्रेशन ओव्हर क्लोज लूप म्हणजे काय, याच्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत, ज्या प्रत्येक एलिमेंटची लेंथ DL आहे त्याचा आपल्याला मॅग्नेटिक इंडक्शनसोबत डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा इथून इथपर्यंत घेतला, त्यानंतर B टू C या ठिकाणी वेक्टर B डॉट वेक्टर DL प्लस इंटिग्रेशन C टू D ऑफ वेक्टर B डॉट वेक्टर DL प्लस इंटिग्रेशन D टू A ऑफ वेक्टर B डॉट वेक्टर DL. आता आपण जर या ठिकाणी स्टडी व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला काय दिसेल, बघा इकडं फ्रॉम हे पहिल्यांदा इंटिग्रेशन A टू B आपण पाहू. इंटिग्रेशन A टू B याचा जो मॅग्निट्यूडमध्ये फॉर्म येणार आहे तो कसा असेल, या ठिकाणी बघू शकतो आपण, इंटिग्रेशन ओव्हर क्लोज लूप ऑफ BDL कॉस थिटा, वेअर कॉस थिटा इज द अँगल बिटवीन वेक्टर B अँड वेक्टर DL. तसं मग आता या ठिकाणी याचा मॅग्निट्यूड फॉर्म काय येईल, BDL कॉस थिटा. बरोबर आहे. आता BDL कॉस थिटा वेक्टर B आणि वेक्टर DL मधला अँगल आहे तो या ठिकाणी अँगल किती आहे, मी तुम्हाला सांगितलं की ह्या ॲक्सिसच्या अलॉंग मॅग्नेटिक इंडक्शन आहे आणि याच डायरेक्शनला वेक्टर DL आहे. त्याच्यामुळे वेक्टर B आणि वेक्टर D कसे आहेत, एकमेकाला पॅरलल आहेत. वेक्टर DL पण याच डायरेक्शनला, वेक्टर B पण याच डायरेक्शनला, दोघांमधला अँगल काय झाला, 0. त्याच्यामुळं कॉस 0ची व्हॅल्यू काय आली, 1. बरोबर आहे. त्याच्यामुळं हे इक्वेशन कसं होईल, हे B इंटिग्रेशन फ्रॉम A टू B ऑफ DL. बरोबर आहे. प्लस याच्यानंतर
आता इंटिग्रेशन बी टू सी ऑफ वेक्टर बी डॉट वेक्टर डी एल, बी टू सी म्हणजे याचा अर्थ इथून वरच्या बाजूला. मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे याचा अर्थ वेक्टर बीचं डायरेक्शन कसं आहे, हॉरिझॉन्टल, आणि या ठिकाणी वेक्टर डी एल जे आहे फ्रॉम बी टू सी हे कसं आहे, लूप या डायरेक्शनला ट्रेस झालेला आहे, त्याच्यामुळे वेक्टर डी एल या डायरेक्शनला असेल. दोघांमधला अँगल काय झाला, 90 डिग्री. त्याच्यामुळं या ठिकाणी कॉस 90ची व्हॅल्यू काय झाली, 0. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ दिस इंटिग्रेशन इज 0. मग या ठिकाणी आपण हे 0 घेतलं. प्लस आता फ्रॉम इंटिग्रेशन सी टू डी घेत असताना आपल्याला काय दिसतं, त्या ठिकाणी मॅग्नेटिक इंडक्शन जे आहे ते कुठं आहे, या डायरेक्शनला, आणि वेक्टर डी एल कुठं आहे, या डायरेक्शनला. दोघांमधला अँगल किती आहे, 180 डिग्री आहे, बरोबर आहे. पण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला काय दिसते, तुमच्या बुकमध्ये जी डायग्राम दिलेली आहे त्या डायग्राममध्ये आपण पाहू शकता की इथल्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्या कशा आहेत, क्लोजली स्पेस्ड आहेत. म्हणजे याचा अर्थ एकमेकाच्या खूप जवळ आहेत किंवा त्यांनी त्या ठिकाणी गर्दी निर्माण केलेली आहे, बरोबर आहे. परंतु जर आपण पाहिलं आउटसाइड द सोलेनॉइड मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर वाईडली स्पेस्ड, देअरफॉर मॅग्नेटिक फील्ड विल बी वीक आउटसाइड द सोलेनॉइड. म्हणजे आपण जर इथं पाहिलं तर सोलेनॉइडच्या बाहेरच्या बाजूला मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या लांब पसरलेल्या आहेत किंवा वाईडली स्पेस्ड आहेत. त्याच्यामुळं त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड ही प्रॅक्टिकली कशी आहे, 0 आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड ही स्ट्रेंथ जी आहे मॅग्नेटिक फील्डची ती स्ट्रॉंग आहे नियर द ॲक्सिस ऑफ सोलेनॉइड, कारण त्या ठिकाणी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या कशा आहेत, क्लोजली स्पेस्ड, म्हणजे याचा अर्थ एकमेकाच्या खूप जवळ आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग येते, आणि बाहेरच्या बाजूला या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स वाईडली स्पेस्ड असल्यामुळे त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, प्रॅक्टिकली 0 आहे. त्याच्यामुळे हे देखील इंटिग्रेशन काय होईल, 0 होईल. प्लस आता राहिलं काय, इंटिग्रेशन फ्रॉम डी टू ए. हे डी टू ए याच्यात पाहिलं आपण तर इथं पण काय दिसतंय, या डायरेक्शनला वेक्टर डी एल आहे आणि वेक्टर बी या डायरेक्शनला आहे. दोघांमधला अँगल परत 90 आला, मग कॉस 90ची व्हॅल्यू 0 होते. त्याच्यामुळे याचं इंटिग्रेशन परत काय आलं, 0. म्हणजे इथं आपल्याला काय दिसतंय, इंटिग्रेशन वेक्टर बी डॉट वेक्टर डी एल इज इक्वल टू बी इंटू, आता ए पासून बी पर्यंत सर्वच्या सर्व डी एलचं ॲडिशन, डी एल प्लस डी एल फ्रॉम ए टू बी इज इक्वल टू लेंथ ऑफ दॅट सोलेनॉइड, दॅट इज कॅपिटल एल, ऑर लेंथ ऑफ दॅट रेक्टँग्युलर ॲम्पेरियन लूप, ते किती असेल, कॅपिटल एल. त्याच्यामुळे इथे आपल्याला काय दिसते की इथं लेफ्ट साईड इक्वल आहेत, राईट साईड ऑल्सो इक्वल. त्यामुळे इक्वेशन कसं झालं, बी एल इज इक्वल टू म्यू नॉट आय. मग आता इथं जर आपण पाहिलं व्यवस्थित, इथं जो इलेक्ट्रिक करंट आहे, हा जो इलेक्ट्रिक करंट आहे आय, हा इलेक्ट्रिक करंट कसा तयार झालेला आहे, कारण मी तुम्हाला काल सांगितलं होतं, समजा एक टर्न असेल आणि त्यातून फ्लो होणारा करंट समजा आय असेल, एक कॉईल आहे, त्या कॉईलमधून आय एवढा इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो आहे, आणि त्या कॉईलमध्ये असणारे नंबर ऑफ टर्न्स समजा फक्त एक आहेत, तर इलेक्ट्रिक करंट असतो 1 टाइम्स आय. समजा कॉईलमध्ये टर्न 2 आहेत तर इलेक्ट्रिक करंट असतो 2 टाइम्स आय. समजा 1000 टर्न्स आहेत तर इलेक्ट्रिक करंट असतो 1000 टाइम्स आय. तसं या ठिकाणी n नंबर ऑफ टर्न्स आपण कन्सिडर केलेले आहेत. पर युनिट लेंथ किती आहे, त्या ठिकाणी स्मॉल n आहेत. त्यामुळं या ठिकाणी येणारा जो इलेक्ट्रिक करंट आहे तो किती असेल, n टाइम्स आय असेल. त्याच्यामुळे इथं जर आपण पाहिलं तर काय येते, म्हणजे टोटल करंट जो आहे तो किती असेल, कॅपिटल n टाइम्स आय, कारण त्या ठिकाणी टोटल नंबर ऑफ टर्न्स किती आहेत, तिथं आपण चॉईस केलेले n आहेत, बरोबर आहे, कॅपिटल n आहेत. त्यामुळे इथला इलेक्ट्रिक करंट जो आहे तो किती असेल, n टाइम्स आय असेल. बी इज इक्वल टू म्यू नॉट n टाइम्स आय डिवायडेड बाय हे एल इकडं आलं, हे ॲज इट इज खालच्या बाजूला. हे तुमचं काय आहे, मॅग्नेटिक इंडक्शन अलॉंग द ॲक्सिस ऑफ सोलेनॉइड. आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला मी सांगितलं होतं, टोटल नंबर ऑफ टर्न्स डिवायडेड बाय लेंथ ऑफ दॅट सोलेनॉइड इज नथिंग बट नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. म्हणजे याचा अर्थ बी इज इक्वल टू, या ठिकाणी आपण बघू शकतो काय ते, म्यू नॉट स्मॉल n आय. याचा अर्थ काय की स्मॉल n म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, त्याला आपण डिफाईन करतो टोटल टर्न्स डिवाइड बाय टोटल लेंथ. त्याच्यामुळे हे काय आहे, मॅग्नेटिक इंडक्शन अलॉंग द ॲक्सिस ऑफ सोलेनॉइड. आणि जर समजा सोलेनॉइड हे फायनाईट लेंथचं असेल, फायनाईट म्हणजे याचा अर्थ त्याची लेंथ मेजरेबल आहे, तर त्या ठिकाणी एंडला येणारं जे मॅग्नेटिक इंडक्शन आहे ते किती आहे, ॲट द एंड ऑफ सोलेनॉइडच्या एंडला असणारं मॅग्नेटिक इंडक्शन हे हाफ म्यू नॉट n आय एवढं आहे.
हेच इक्वेशन आपल्याला ॲम्पियर्स लॉचा यूज करून फाइंड आउट करायचं होतं. म्हणजे इथं आपण काय स्टडी केलं की ॲम्पियर्स लॉचा यूज करून आपण काय करू शकतो, मॅग्नेटिक इंडक्शन फाइंड आउट करू शकतो. बरोबर आहे. सेम अशाच पद्धतीनं टोरॉइडचं देखील आहे. टोरॉइडचं देखील मॅग्नेटिक इंडक्शन फाइंड आउट करत असताना काय आहे, तर सोलेनॉइड जे आहे, सोलेनॉइडला एका सर्क्युलर शेपमध्ये बेंड केलेलं आहे. सोलेनॉइडलाच एका सर्क्युलर म्हणजे थोडक्यात स्प्रिंग जी आहे ती अशा पद्धतीने बेंड केली की त्याचा एक सर्कल तयार झाला, ह्याला म्हणायचं टोरॉइड. बरोबर आहे. सोलेनॉइडलाच बेंड केलं एका सर्क्युलर रिंगच्या शेपमध्ये, याला म्हणायचं टोरॉइड. आणि याच्या सेंटरमधून पास होणारा जो ॲक्सिस आहे किंवा पॉईंट आहे, या ठिकाणी असणारे जे मॅग्नेटिक इंडक्शन आहे ते देखील सेम या ठिकाणी किती येते, बी इज इक्वल टू म्यू नॉट एन आय, वेअर एन इज द टोटल नंबर ऑफ टर्न्स डिवायडेड बाय टोटल लेंथ. मग या ठिकाणी सोलेनॉइडची जी टोटल नंबर ऑफ टर्न्स आहेत ते कॅपिटल एन कन्सिडर केले, इलेक्ट्रिक करंट आय ॲज इट इज, आणि टोटल लेंथ किती आहे, 2πr आहे. याचा अर्थ या ठिकाणी पण मॅग्नेटिक इंडक्शन सेम आहे. सेम आपण ॲम्पियर्स लॉ यूज करू शकतो. ॲम्पियर्स लॉ जो आहे, लाईन इंटिग्रल ऑफ वेक्टर बी डॉट वेक्टर डी एल इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स आय, आणि त्या ठिकाणी फ्लो होणारा टोटल करंट हा एन टाइम्स आय आहे. आणि ते ज्यावेळेस तुम्ही इंटिग्रेशन सॉल्व करताल त्यावेळेस तुम्हाला किती मिळेल, बी इंटू 2πr, आणि त्याला इक्वेट करून आपल्याला परत हे इक्वेशन मिळेल. अशा पद्धतीनं हा चॅप्टर जो आहे आपला या ठिकाणी संपलेला आहे. ठीक आहे. थांबू आपण या ठिकाणी. थँक्यू.